नमस्कार माझ्या लाडक्या दर्शकांनो, मी सुरेखा. सर्वांना माझी गोड पप्पी देऊन तुमचं स्वागत करते. आजच्या कथेचं नाव आहे चक काकांनीच आईची पुपकी बाबा गावी गेल्यावर काचकाच ठोकली. सकाळची वेळ होती. 11 वाजले होते. मी घरी आपल्या खोलीमध्ये बसले होते. माझी आई स्वयंपाक घरात जेवण बनवत होती. वडील आणि भाऊ गावी काही घराच्या कामासाठी गेले होते आणि 2 दिवसानंतर येणार होते. काही वेळाने मी बाहेर आईला सांगण्यासाठी आले की मला आज उशीर होईल घरी क्लासमधून यायला. मी स्वयंपाक घराजवळ जातच होती की मला आई कोणाशी तरी हळू आवाजात फोनवर बोलताना ऐकू आलं. ती कोणाला तरी सांगत होती की माझी मुलगी घरी आहे, आता येऊ नको, ती गेल्यावर मी फोन करते तेव्हा ये. ते ऐकून मला विचार आला, असं कोण आहे की ज्याला आई मी गेल्यावर बोलवत आहे. मी परत मागे आले आणि आईशी नाही भेटले आणि लगेच माझ्या खोलीत जाऊन बसले. काही वेळात आई माझ्या खोलीत आली आणि मला म्हणाली, मी बाजारात जाऊन भाजी घेऊन येते, नाही तर बाजार बंद होईल. असं बोलून ती बाहेर निघाली. ती बाहेर निघताच मी आतून घराचा दरवाजा बंद केला आणि मला एक उपाय सुचला. माझ्याकडे एक जुना मोबाईल होता. तो मी कपाटातून काढला, त्यात माझा दुसरा मोबाईलचा सिम कार्ड टाकला आणि तो फोन मी घेऊन आईच्या खोलीत गेले. आत खोलीत जाऊन मी समोर फळीवर ठेवलेल्या 2 फोटोच्या मागे मोबाईल लपवला. मी मोबाईल स्टँडवर असा ठेवला की 2 फोटो फ्रेम मधून फक्त मोबाईलचा कॅमेरा बाहेर राहील. त्यामुळे मोबाईल पूर्ण समोरून दिसत नव्हता आणि फळीवर असल्यामुळे लवकर नजरही जात नव्हती. मी फोनचा चार्जर पण लावून ठेवला, म्हणजे मोबाईलची बॅटरी पण संपणार नाही. आणि मग त्या मोबाईल वरून मी माझ्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ चालू करून आपल्या खोलीत जाऊन बसले. काही वेळात आई बाजारातून आली आणि मी तिला क्लासला जाते म्हणून निघाले घरातून. पण त्या दिवशी मी क्लासमध्ये गेले नाही. मी एका जवळच्या गार्डन मध्ये पोहोचले आणि एका कोपऱ्यात सीटवर जाऊन बसले. गार्डन मध्ये लोक नव्हती. माझ्यापासून काही अंतरावर 2 बाई गप्पा मारत बसल्या होत्या. ते फार दूर होत्या म्हणून काही हरकत नव्हती आणि माझ्या मागे भिंत होती आणि दोन्ही बाजूला झाडे होती, तर कोणी माझ्या व्हिडिओ कॉल मध्ये बघण्याची शक्यताही नव्हती. मी मोबाईल काढला, हेडफोन लावला कानाला आणि बघत बसले की काय चाललं आहे घरी. अजून तरी खोलीत कोणी आलं नव्हतं आणि पूर्ण शांत होत घर. काही वेळ मी अशीच बागेत बसून राहिली आणि तेवढ्यात खोलीचा दरवाजा आईने उघडला आणि ती काहीतरी काम करत होती तिच्या खोलीत. काही वेळाने दरवाजाची घंटी वाजली आणि आईने जाऊन दरवाजा उघडला. मला व्हिडिओ मध्ये कोणातरी माणसाचा आवाज ऐकू येत होता. आई तेवढ्यात बोलत बोलत खोलीत आली आणि मागून तो माणूसही आला. तो जसा आला खोलीत मी चकित झाली. हो, माणूस दुसरा कोणी नाही, माझे सख्खे काका होते. मी विचारात पडले की हे येथे काय करत आहे. ते माझ्या वडिलांचे लहान भाऊ होते, दिसायला काळे आणि मध्य बांधाचे. मग मला विचार पडला, हाच तो माणूस तर नाही ज्याचा बरोबर आई बोलत होती फोन वर. काका आईच्या मागोमाग खोलीत आले आणि आईने दरवाजा बंद केला. मग आई त्यांच्या समोर आली आणि म्हणाली, मोठ्याने आवाज करू नको आणि लवकर कर, नाही तर कोणी येईल. असं बोलताच काकाने आईला जवळ घेतले आणि तिला गालावर चुंबन केलं आणि मानेवर चुंबन केलं. आईने हिरव्या रंगाची साडी घातली होती आणि काकाने शर्ट आणि पॅन्ट घातले होते. काका आईच्या मानेवर चुंबन करू लागले आणि त्याने दोन्ही हात आईच्या दोन्ही बॉलांवर ठेवले आणि जोर जोरात दाबू लागले. ते बघून मी एकदम चकित झाले. मनात विचार येऊ लागला, हे दोघं असं का करत आहेत. मग मला लक्षात आलं की काका आणि आई दोघं एकाच कॉलेजमध्ये होते आणि दोघं पण कॉलेज पासून एकमेकांना ओळखत आहेत. नक्की त्या दोघांचा आधीपासून काहीतरी चालू असेल, पण त्यांनी कधी कोणाला समजू दिलं नाही याबद्दल. मग काका आईचे बॉल दाबत दाबत तिच्या होठांवर चुंबन घेऊ लागले. त्याने मग आईला एकदम मिठी मारली आणि चुंबत घेत तिच्या पाठीवर हात फिरवू लागले. मला व्हिडिओ मध्ये आईची पाठ समोर दिसत होती आणि काकांचा तिच्या पाठीवर फिरणारा हात. काकांनी आईला एकदम घट्ट पकडलं. मग काकांनी आईला ब्लाउज वर करून आंबे बाहेर काढायला सांगितलं, तर आईने पण ब्लाउज वर केला आणि लगेच तिचे दोन्ही आंबे बाहेर आले. काकाने हात लावून तिचे आंबे बघितले आणि दाबत त्या मनुके चोखू लागले. काका आईचे आंबे जोरजोरात दाबत चोखत होते.
मग आंबे चोखत त्याने दोन्ही हात मागे घेतले आणि आईच्या टबुजावर ठेवून टबूज दोन्ही हाताने दाबू लागले. मग काही वेळाने त्यांनी आईला सोडलं आणि ते स्वतःची पेंट काढू लागले. त्याने पेंट खाली काढली आणि आतली चड्डी पण खाली करून टाकली आणि असेच आई समोर उभे राहिले आणि आईला बोलले, तोंडात घे. आई मग लगेच खाली बसली आणि तिने काकांचा सोट्या तोंडात घेतला आणि चोखू लागली. मला आईच मागून सोट्या चोखताना दिसत होत आणि काकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव दिसत होते. आई सोट्या मध्ये मध्ये हलवत होती आणि परत तोंडात टाकून चोखत होती. काकांचा सोट्या मोठा आणि काळा होता. थोड्या वेळाने काकांनी आईला उठवलं आणि समोर बेडवर झोपवलं आणि आईचे पाय फाकवले. मग त्याने आईची चड्डी काढून टाकली आणि दोन्ही पायाच्या मध्ये तोंड टाकून ते आईची पुपकी चाटू लागली. ते बघूनच मला कस तरी होऊ लागल. मनात विचार आला, काका माझ्या आईची पुपकी चाटत आहे आणि मी समोर बघत आहे. माझ्या पण पुपकीला पाणी सुटायला लागल. माझी पुपकी खाजवायला लागली होती. मी वर डोकं करून आसपास बघितलं. त्या समोर बसलेल्या बाई अजून तिथेच बसून गप्पा मारत होते. मी हळूच ड्रेस बरोबर करायचा बहाण्याने माझ्या पुपकीवर खाजवून घेतलं. आता काका खूप वेळ आईची पुपकी चाटून झाले होते. आई सुद्धा डोळे बंद करून मजे घेत होती आणि तोंडातून आवाज काढत होती. काही वेळाने काका उठले आणि ते आईच्या दोन्ही पायात येऊन उभे राहिले आणि त्याने सोट्या हातात घेतला. मग त्याने सोट्या पुपकीवर ठेवला आणि सोट्या पुपकीत घुसवला आणि मागे पुढे करून ठोकू लागले आईला. आई पण जोर जोरात ओरडू लागली. काकाने आईचे पाय पकडून धरले होते आणि ते सोट्या आत बाहेर करत आईची पुपकी ठोकू लागले. ते ठोकत ठोकत आईचे आंबे पण जोर जोरात दाबत होते. त्याने खूप जोरात फटके मारले पुपकीवर. खूप वेळ काकांनी आईची पुपकी ठोकली आणि मग आईला सोडल. मग काकाने आईला उठवलं आणि समोर ठेवलेल्या टेबल कडे घेऊन गेले आणि तिला वाकून उभं राहायला सांगितलं. मला आई समोर वाकून उभी असलेली दिसत होती. काकाने पूर्ण शर्ट आणि पॅन्ट काढून ते पूर्ण नागडे झाले आणि आईकडे गेले. मग त्यांनी मागून आईची साडी वर उचलली. वर साडी उचलताच आईची मागून गोरी गोरी टबूज दिसू लागली. मला समोरच आईची गोरी टबूज दिसत होती. काका आईच्या मागे खाली ढोपरावर बसले आणि आईच्या टबुजाला चाटू लागले. ते एकदम कुत्र्यासारखे आईची टबूज चाटत होते जिभेने. आधी पूर्ण टबूज चाटली, मग त्यांनी टबुजाची मधली फट पण चाटून काढली आणि टबूज दाबत टबुजावर फटके मारत होते. आई जोर जोरात ओरडू लागली. मग काका उठले आणि त्याने मागून आईच्या पुपकीत परत सोट्या टाकला आणि जोर जोरात मागून आईला ठोकू लागले. मला समोर काकांची काळी टबूज मागे पुढे होताना दिसत होती. काकाने आईची कंबर घट पकडली होती आणि जोर जोरात सोट्या आत बाहेर करत आईला ठोकत होते. काका एकदम जोश मध्ये येऊन ठोकत होते. खूप वेळ ठोकून झाल्यावर काकाचं पाणी निघणारच होत. तेव्हा ते आईचं नाव घेऊन जोर जोरात घेऊन ठोकू लागले आणि पाणी यायचा आधी त्यांनी सोट्या बाहेर काढला आणि सर्व पाणी आईच्या टबुजावर उडवलं. मग ते शांत झाले आणि मागे सरकले. त्यांचा पूर्ण श्वास चढला होता. ते काही वेळ असेच बेडवर नागडे झोपले. तोपर्यंत आई उठली आणि तिने आपली टबूज रुमालाने पुसली आणि चड्डी घालून घेतली आणि तेवढ्यात काका पण उठले आणि त्याने कपडे घालायला सुरू केले. काका कपडे घालत होते तेवढ्यात आई बाहेर गेली आणि त्यांना बाहेर यायला सांगून गेली कपडे घालून झाल्यावर. मग काकांनी कपडे घातले आणि ते खोलीतून बाहेर गेले. इथे ते सर्व बघून माझे बॉल ताटले होते. असं वाटत होत की आता नागडी हो कुठेतरी जाऊन आणि पुपकीत बोट टाकू. पुपकीला खूप खाज सुटली होती. माझं अन्न पण पूर्ण गरम लागत होत. माझ्या डोळ्यासमोर तेच काका ठोकत असतानाच दृश्य दिसत होत. काही समजत नव्हत काय करू. पुपकी एवढी गरम झाली होती की कोणी अनोळखी व्यक्तीने पण माझ्याकडे बघितलं असत तर जाऊन त्याला माझी पुपकी ठोकायला सांगितली असती. मग मी कस तरी स्वतःला सांभाळल आणि माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेली. मग संध्याकाळी रोजच्या प्रमाणे घरी गेली तेव्हा आई घरी होती. मी काही न झाल्यासारखं वागत होती. तेव्हा आई बोलली, मी खाली जाऊन दूध घेऊन येते, आणि ती बाहेर गेली. ती जात असताना माझी नजर तिच्या टबुजाकडे गेली आणि मला काका तिची टबूज चाटत असल्याच आठवल. ती जाताच मी आधी जाऊन माझा मोबाईल आईच्या खोलीतून घेऊन आले. मी मोबाईलला घेऊन बाहेर येत होती
तेव्हा तो बेड आणि तो टेबल बघून परत मला ते दृश्य दिसू लागल डोळ्यासमोर. मी परत आले माझ्या खोलीत आणि तेच विचार करू लागले. त्या दिवशी मला कळलं की काका आणि आईचं कोणत्या प्रकारचे संबंध आहेत. त्यांनी याबद्दल कधी कोणालाही समजू दिलं नाही. आईच्या प्रतिसादाने असं वाटत होत की हे सर्व ते कित्येक तरी वेळा करून झाले आहेत. त्या दिवसापासून मला त्यांच्याबद्दल अजून गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होऊ लागली. तर माझ्या लाडक्या दर्शकांनो, कशी वाटली आजची कथा? सुरेखाची गोड पप्पी मस्त ना? तर अशाच अनमोल मादक कथांचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.